गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आपण काय बघत होतो बघा, वेस्टर्न चालुक्य. वेस्टर्न चालुक्याबद्दल आपण अभ्यास करायला लागलेलो होतो बघा. कोण आलेलं बघा, कोणतरी दिसतंय. रोहिदास, गुड आफ्टरनून. रोहिदास फुलारी, गुड आफ्टरनून. आता हे जे काही आहे बघा, इग्नोचे एक पोस्ट गुप्ता पिरियडचं एक आपल्याला एक काय म्हणता येईल की कंटेंट मिळालेलं आहे बघा. त्याच्यामध्ये काय बघूया, आपल्या ह्या काळाबद्दल, ज्या काळाची आपण चर्चा करत आहोत त्या काळाबद्दल आपल्याला काही ना काही माहिती मिळते. बघूया बघा त्याच्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघूयात. ओके, त्याच्यामध्ये काय बघा, पॉलिटिकल राईज ऑफ चालुक्य, पल्लवा. चालुक्यामध्ये बघूयात बघा कोणत्या कोणत्या आहेत बघा. वेस्टर्न चालुक्य आणि ईस्टर्न चालुक्य असं म्हणलेलं आहे. पूर्वेचे चालुक्य आणि पश्चिमेचे चालुक्य. त्यानंतर मग आपल्याला बाकीचे जे दख्खन मधले असणारे घराणे आहेत. आपण काल काय बघितलं, गांग घराणं बघितलं. त्याचबरोबर आपण म्हणतो कदंब घराणं बघितलं. त्याचबरोबर वेस्टर्न गांग घराणं, कदंब घराणं आणि वेस्टर्न चालुक्य बघितले. आज ईस्टर्न चालुक्य, यादव काय म्हणतात त्यातले काही घराणे आपण बघूयात बघा. ओके, राईज ऑफ चालुक्य म्हणलेले. द चालुक्य बिकेम अ काय म्हणता येईल सॉवरेन पॉवर, पुलकेसिन त्यातलं असणारं चालुक्य आपल्याला बघायचं आहे. चालुक्यामध्ये पण आपल्याला पश्चिमेचे चालुक्य म्हणलेलं आहे. पश्चिमेच्या चालुक्यांमध्ये आपण तैलप वगैरे असे घराणे बघितलेत बघा. पश्चिमेचे चालुक्य, त्यात आणखी काय काय आहेत ते बघूयात बघा. पश्चिमेचे चालुक्यांमध्ये कोणता कोणता घटक येतोय बघा. वेस्टर्न चालुक्य, याच्यामध्ये ते दिसत नाही बघा याच्यामध्ये, कारण हा जो युनिट आहे बघा, कुठला युनिट नंबर जो 3 आहे त्यातला बराचसा भाग आपल्याला ओव्हरऑल वेगळ्या रेफरन्स बुक मधनं घ्यावा लागतो. जसं काही आपल्याला दक्षिणेकडचे काही पुस्तक आहेत त्यातनं काही बघायला लागेल. जसं की अर्ली हिस्ट्री, अर्ली अँड मिडिवल हिस्ट्री काय जे बघा, किंवा कन्साइज हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया नावाचं नोबुरो आश्रमाचं पुस्तक आहे बघा. त्यातनं काही गोष्टी बघायला लागतात. त्याचबरोबर काय नॉर्थ इंडियातले काही पुस्तकं आहेत त्यातनं काही आपल्याला बघायला पाहिजे बघा. युनिट 3 काय, वेस्टर्न चालुक्य. त्याचे क्रोनॉलॉजिकल आपण ऑर्डर बघितले बघा, कोणत्या कोणत्या घराण्यातले असणार आहेत, कोण कोण आहे ते आपण बघितलेलं आहे बघा. त्याच्याबद्दल तुम्ही कालच्या लेक्चर्समध्ये बघितलं असेल तर त्याचा अंदाज येऊन जाईल काय काय आपण काल पाहिलेलं होतं. ओके, रोहिदास अभ्यास कसा चालू आहे? अभ्यास कशा पद्धतीनं चालू आहे बघा. अभ्यासाच्या संदर्भात तुम्हाला विचारलेलं आहे बघा की अभ्यास कसा चालू आहे. कारण लक्षात घ्या, अभ्यास आता या 2-3 दिवसापूर्वीच नेटचं काही आलं होतं बघा, ते आपण वाटलं तर पहिल्यांदा बघूयात बघा. नेटच्या साईटवर काय आलेलं आहे का, नेटच्या साईटवर काय आहे का, NTA नेट जे आहे त्याच्यामध्ये. कारण एक्झाम फॉर्म निघतील बघा ऑक्टोबरच्या, निघायला पाहिजेत बघा, आता फर्स्ट वीकमध्ये वगैरे निघायला पाहिजेत एक्झाम फॉर्म कशाचे, नेटचे. त्या संदर्भातचं काय प्रेस आलंय का बघूया आपण फक्त, तुम्हाला अंदाज येऊन जाईल की बाबा काय काय गरजेचं आहे बघा. ऍडवायझरी, इन्स्ट्रक्शन, अपडेशन आधार हे काही गरजेचं आहे. आपण बघूया काय काय आहे ते. हा, याच्यामध्ये काय झालं, जॉईंट CSR UGC नीट डिसेंबर म्हणलेलं आहे. इन्व्हायटिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर जॉईंट CSIR अँड UGC नीट, असं याबद्दलचं आपल्याला काय म्हणता येईल की नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 25 सप्टेंबरला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म थ्रूचं CSIR नेटचं आलेलं आहे. UGC नेटचं अजून आलेलं नाही बघा. CSIR नेटचं आपल्याला ऍप्लिकेशन्स आलेले दिसतात बघा. CSIR नेट म्हणजे कुठलं, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स अँड द मॅथमॅटिकल सायन्स, त्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं आहे. शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये असणार आहे. पेपरचं काय ते करेक्शन फॉर्म आहे. एक्झाम काय बघा 18 तारखेला 2 शिफ्टमध्ये आपल्याला पेपर असलेले दिसतात. त्यामध्ये कोणते कोणते पेपर राहणार आहेत बघा, केमिकल, अर्थ अँड ॲटमॉस्फिअर, ओशन और प्लॅनेटरी सायन्स, लाईफ सायन्स, मॅथमॅटिकल आणि फिजिकल सायन्स, हे आपल्याला त्यामध्ये असणार आहे बघा. म्हणजे CSIR नेटची ॲडव्हर्टाईज आलेली आहे बघा.
CSR नेट मध्ये जर कोण करणार असेल तर त्यांनी या फॉर्म भरायला 25 तारखेपासून सुरू झालेले आहे बघा. 25 तारखेपासून फॉर्म भरायला नेटची सुरुवात झालेली आहे. कोणत्या CSR नेट म्हणजे सायन्स सब्जेक्ट जे आहेत त्याच्या नेटची सुरुवात झालेली आहे बघा. त्या लोकांनी जाणीवपूर्वक बघा आणि त्यानुसार अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमिडेशन नंतरच येतं बघा. मग नंतर काय म्हणता येईल की ऍडमिट कार्डचं पण इंटिमिडेशन नंतर येतं. 2 शिफ्टमध्येच पेपर आहेत, 18 डिसेंबरला आहेत बघा. त्याच्यानंतरच असेल बघा. ह्याच्यानंतर कुठला तरी आपला EGC नेटचा असेल, त्याच्यामध्ये सांगितलं त्याने असिस्टंट प्रोफेसर टू PhD ऍडमिशन टू ओनली. JRF मध्ये पण आहे. 3 कॉलम मध्ये आपल्याला तो रिझल्ट दिसतो बघा. ओके, काय म्हणणार CSR नेट चालेलं आहे. याचं काय अजून आलेलं दिसत नाही बघा. आपल्या EGC नेटचं काय आणखी आलेलं दिसत नाही. बाकी आकारचे PhDचं PGचं बरंच काय काय याच्यावरती चालू असतं बघा. किंवा नॅशनल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्याच्यावर पण आहे बघा. किंवा ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्याबद्दल आहे. परत काय म्हणता येईल JNUचं पण असतं बघा याच्यावरती. JNUच्या पण एंट्रन्स जे आहेत त्या ह्या ठिकाणातनं घेतले जातात. किंवा CETची फायनल आन्सर की काय ती म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा आपल्याला NTA घेताना दिसते. त्यामधलं JNUचं पण असतं. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे दिल्लीचं आहे किंवा DU आहे, याच्या पण एंट्रन्स किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्याच्यामधनं मिळते बघा. त्याच्यामधनं या आपल्या NTA साईटवर तुम्हाला बघायला मिळेल बघा. त्यामुळं भारताचंच काय म्हणतात ना, फक्त EGC नेट नाही तर बाकीच्याही गोष्टीबद्दलची माहिती तुम्हाला असायला पाहिजे बघा. काय बाकीच्या गोष्टीची तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परीक्षा देत असताना तुमचं BEd झालं असेल तर तुम्हाला CET देता येऊ शकते बघा. CETची परीक्षा देता येते. प्रेस रिलीज त्यासाठीच असणार आहे. असं बरंच काही यावरती अपडेट होते बघा. ओके, मग त्यानंतर काय म्हणतात बघा, कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणलंय. PIAGPT काय म्हणता येईल. परत UG असणार आहे काय, JRF आणि SRF जे काय आहे ते कशा पद्धतीनं नॅशनल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणलेलं आहे. त्याचंही काय समजून घ्या बघा, काय प्रकारचं असतंय ते कसं असतंय. कारण आकारचं आहे तसं तुमच्या जे संदर्भात जे विषय आहेत त्यानुसार त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ओके, फक्त बघितलं आपल्याला EGC नेटचं काय आहे का त्याच्यावरती आलेलं आहे का एवढ्यात. कारण CSR नेटचं आलं तर EGC नेटचं सुद्धा येण्याची शक्यता आहे बघा. एक 4-8 दिवसात किंवा 8-10 दिवसात ते पडेल. दिवाळीच्या अगोदर पडेल बघा. नोटिफिकेशन दिवाळीच्या अगोदर पडेल, लक्षात घ्या. EGC नेटचं नोटिफिकेशन दिवाळीच्या अगोदर पडेल. त्यामुळं त्याच्या तयारीला पण तुम्ही लागा बघा. त्याच्या तयारीच्या लागा तुम्ही. ओके, चल आता आपण बघूया वेस्टर्न चालुक्य. वेस्टर्न चालुक्यामधला काय काय भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे हे का तुम्हाला दाखवलं बघा, की लक्षात असावं आपण कुठल्या परीक्षा देतोय त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असावी आणि त्याच्याबद्दल सतत करत राहिलं पाहिजे बघा. सतत करत राहिलं पाहिजे. अदरवाईज काय होतं बघा, सगळं हातातनं निघून गेल्यानंतर परत कळून फायदा नाही बघा. म्हणजे काय म्हणता येईल की सगळं झाल्यावर आलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं बघा, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे तुम्हाला दाखवण्यासाठी ही आपण साईट ओपन केलेली बघा. ओके, पल्लव बघायचे आहेत आपल्याला. दंतीदुर्गचे विजय. दंतीदुर्ग म्हणजे कोण, राष्ट्रकूट घराणं पण आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर पुलकेशीन बादामीचं चालुक्य म्हणलेलं आहे. पुलकेशीनला दक्षिण भारतातले असणारे बादामीचे चालुक्य, त्यात असणारे दंतीदुर्ग राष्ट्रकूट आहे. पल्लव वंश कांची ते बघायचं आहे आपल्याला. चोळराजे बघायचे, पांडे वंश मदुराईचे पांडे पण बघायचे आहेत बघा. आता आपण बघूया बघा वेस्टर्न चालुक्य. ओके, या ठिकाणाबरोबर आपण पश्चिमेचे चालुक्य. यामध्ये आपण त्याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघितली बघा, कोण कोण आहे त्याच्यामध्ये. तैलप म्हणलेलं आहे किंवा काय आहे ते बघूयात बघा. कळालेलं आहे का बघा आपण काय काय नेटच्या दृष्टिकोनातून तयारी करा बघा. नेटचा जो काय आहे तो नेटचा भाग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बघा. नेटचा जो काही भाग आहे तो समजून घ्यायला पाहिजे. त्याचा काय विषय असतो बघा, की तुम्ही अवेअर असाल तर त्याचा जास्त फायदा होतो बघा. म्हणजे लवकर प्रिपरेशन करायला सुरुवात होते बघा. लवकर प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला नेटची मदत गरजेची आहे बघा. ओके, नेटची आवश्यकता गरजेची आहे. कारण PhD करायचं असो किंवा काही करायचं असो तुम्हाला नेट दिलीच पाहिजे. नेट दिल्याशिवाय तुम्हाला PhD करता येत नाही बघा.
नीट देणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला PhD करता येत नाही. सेट दिली तरी सेट क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणता येईल की कॉलेजला शिकवा येईल, पण PhD साठी तुम्हाला आता पेट नाही आहे बघा, पेट नसल्या कारणानं तुम्हाला त्याचा विचार करायला लागतो, पेट नसल्या कारणानं नेटचाच विचार करायला लागतो. पश्चिम चालुक्य राजवंशाची आपल्याला काय काय माहिती आहे त्याबद्दल बघूया बघा. वेस्टर्न चालुक्य, त्याला काय म्हणलं जातं? वेस्टर्न चालुक्यामधलं बॅकग्राऊंड काय? इमर्याचे सक्सेसर टू चालुक्य बादामीच्या चालुक्यानंतर आलेले घराणे आहे बघा. याचा प्रदेश कुठला आहे बघा? वेस्टर्न चालुक्याचा तुंगभद्रा, तुंगभद्रा आणि काय म्हणता येईल की तुंगभद्रा आणि कृष्णा नदीच्या मधला असणारा प्रदेश, कृष्णा नदी मधला प्रदेश. मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कृष्णा नदी आणि काय त्यामध्ये आलेला. वेस्टर्न चालुक्य रोज टू पॉवर थ्रू इफेक्टिव्ह मिलिटरी स्ट्रॅटेजी, म्हणजे काय प्रभावी असणाऱ्या लष्करी नियोजनामुळं, वेगवेगळ्या आघाड्यांमुळं आणि त्याचबरोबर असणाऱ्या स्थिर प्रशासनामुळं पश्चिमेची चालुक्य सत्तेवर आले. काय लष्करी अभियान किंवा व्यवस्थित त्याचं नियोजन, दुसरी गोष्ट वेगवेगळ्या आघाड्या त्यांनी केल्या आणि त्याचबरोबर स्टेबल ऍडमिनिस्ट्रेशन दिलं. या 3-4 कारणामुळे आपल्याला काय म्हणतात की त्या ठिकाणी ते आलेले दिसतात. इम्पिरियल चोला किंवा राष्ट्रकूट यांच्या विरोधात त्यांच्या जे शेजारी राष्ट्र होती त्यांच्याविरोधात आपल्याला लढाई त्यांच्या झालेल्या दिसतात बघा. वेस्टर्न चालुक्यामध्ये काय म्हणता येईल की महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याचा जो पट्टा आहे त्यावरती या पश्चिमेच्या चालुक्यांचं राज्य होतं. म्हणजे आजच्या काळातला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यामध्ये आपल्याला काय म्हणतात त्या प्रदेशावरती याच्यावर तो प्रभाव असणार राज्य. नोटेबल रूलर्स लाईक तैलप, त्यातला सगळ्यात महत्वाचा राजा आहे बघा तैलप आहे. तैलप दुसरा, त्याचा जो कालखंड आहे बघा 957 AD to 997 AD. चालुक्य डायनेस्टी तैलप दुसऱ्यानं काय म्हणता येईल की स्थापना केली. कोणाला स्थापना केली? राष्ट्रकूट राजा कुक्का दुसरा, राष्ट्रकूट राजा डिफिटेड टू राष्ट्रकूट राजा काय म्हणता येईल की राज्यकर्त्याचे कक्का, कक्का दुसराला पराभूत करून, याला पराभूत करून आपल्याला पश्चिमेच्या चालुक्य घराण्याची स्थापना आपल्याला केलेली दिसते. मुंजासोबत त्याचं वारंवार बॅटल, म्हणजे त्याचा जो सत्ता संघर्ष होता तो परमारांसोबत पण होता. परमारांसोबत सुद्धा आपल्याला सत्ता संघर्ष असलेला दिसतो. आपण पहिल्यांदा काल काय बघितलं? तैलप, त्याच्याबरोबर पूर्ण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघितली काय काय चालू बघितली काल आपण. तैलप पास अवे विथ हिज सन सत्यशराया, त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा आहे तो दुसरा राज्य करत आहे बघा सत्यसराया, सत्यश्रय्या आपल्याला सत्तेवर आलेला दिसतो. त्याच्यानंतर त्याचा कालखंड आहे 997 AD to 1008 AD. 997 AD पासून ते 1008 AD पर्यंत असणार दिसतो. तुझं जे आक्रमक धोरण होतं त्याच्या वडिलांचं कोणाचं तैलपचं ते त्यानं पुढे चालू ठेवलं. म्हणजे तैलपाचं जे आक्रमक धोरण होते त्यानं पुढे चालू ठेवलं. त्याचबरोबर पूर्वेच्या चालुक्यासोबत पण त्याचा युद्ध सारखे होत असायचे बघा. त्याचबरोबर चोलासोबत पण त्याची लढाई होत होती. पण त्याचा जो सेटबॅक जो आहे बघा राजेंद्रनं त्याला पराभव केलेला आहे बघा. सगळ्यात महत्वाचं काय चोलांचा जो राजेंद्र प्रभू आहे यानं याला पराभूत केलं, यानं सत्यसरय्या याला पराभूत केलं. ही सगळ्यात मोठा धक्का होता. इथं आपल्याला दिसते हा विजय झालेला दिसतो कोणासोबत? परमारांच्या सोबत पण आणि राष्ट्रकुटांसोबत. इतर मात्र चोलांकडून मात खाल्लेली दिसते बघा. त्याच्यानंतरचा राजा आहे बघा तिसरा सोमेश्वर. सोमेश्वर, सोमेश्वर पहिला 1042 ते 1068 ED.
हा जो राजा आहे त्याला काय म्हणतात की अहव मला और तिलोकमला, याला म्हणजे नावं दिलेली आहेत बघा. काय काय चे नाव आहेत बघा, नावं लिहून घ्या. अहव मला और त्रिलोकमला. त्याची नाव आहेत बघा. ह्या नावानं सुद्धा ओळखलं जाते, या नावानं ओळखले जाते. आपल्याला जर प्रश्न विचारला किंवा खालीलपैकी अहव मला हे नाव खालीलपैकी कोणत्या पश्चिमेच्या चालुक्य राजासाठी वापरलं जातं, तर त्या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या पश्चिमेच्या चालुक्य वापरलं जातं, त्यासाठी बघा सोमेश्वर पहिला. सोमेश्वर पहिला यासाठी आपल्याला हे नाव वापरलं जातं. त्यानं जे काय म्हणता येईल की कल्याण ही, त्यालाच काय म्हणलं जातं, पश्चिमेला कल्याणीचे चालुक्य म्हणलं जातं. त्यांना कल्याणीचे चालुक्य असंही म्हणलं जातं. त्याचबरोबर कल्याणी याला राजधानी करण्यामध्ये सोमेश्वर पहिला आहे बघा. कल्याणीला जी राजधानी केलेली आहे ती सोमेश्वर पहिल्याने केलेली आहे राजधानी. सोमेश्वर पहिला हॅज established the Kalyani as a capital of the Chalukyan Empire or the power. Chalukyan counter-attack forced the Chola to retreat. Chalukya army raided the Chola capital of Kanchipuram under the Someshwar and but was repelled. सोमेश्वर पहिल्यानं आपल्याला चोलांच्याच याच्यावर, कोण कांचीपुरम नावाची राजधानी होती त्याच्यावरती आक्रमण केलेलं दिसतं. कांचीपुरमवर आक्रमण केलेलं दिसतं. Rajadhiraj Chola was finally killed in the battle of Kuppam. The brother of Someshwar was killed in this attack. मग कुठलं युद्ध झालं होतं चोला सोबत झालं तर बॅटल ऑफ कोपम. चोला सोबत झालेली लढाई होती त्याला बॅटल ऑफ कोपम म्हणलेलं आहे. याला काय म्हणा, चोला सोबत जे लढाई झाली होती, चोला सोबत झालं होतं पश्चिमेचे चालुक्य. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. बॅटल ऑफ कोपम ही आपल्याला पश्चिमेच्या चालुक्यांचं कोणासोबत झाली ती लढाई, ती तर चोलांसोबतच्या लढाईला जी काय आहे त्यामध्ये याचाही भाऊ वारला होता, एक्सपायर मारला गेला, की सोमेश्वर पहिल्याचा. आणि त्याचा जो राजाधिराज जो चोला आहे यालाही या लढाईत मारलं गेलं होतं. 3 आपण राज्य बघितले, तैलप, सत्यसरया आणि तिसरा जो आहे तो बघा सोमेश्वर पहिला. आता आपल्याला बघायचं बघा विक्रमादित्य 6वा, चौथा राजा आपण पश्चिमेच्या चालुक्याचा बघूया बघा. फोर्थ जो आहे बघा, फोर्थ मध्ये काय बघा विक्रमादित्य 6वा. विक्रमादित्य 6वा असं म्हणलेलं आहे. विक्रमादित्य 6वा त्याच्यामध्ये आलेला विक्रमादित्य 6वा. He ascended the throne after defeating the brother सोमेश्वर. सोमेश्वर दुसऱ्याला पराभूत करून हा सत्तेवर आलेला विक्रमादित्य 6वा आहे बघा. With the support of Chola during the region of Kulottung. कुलोत्तुंगच्या काळात कुलोत्तुंगच्या सपोर्टना सत्तेत आला भावाला पराभूत करून. He was known by the title परमादी देव. टायटल जे आहेत बघा, टायटल इथे लिहून परमादी देव, त्रिभुवन मला, परमादी देव और दुसरं काय बघा टायटल आहे बघा त्रिभुवन मला. आपल्याला 2 टायटल आपल्याला विक्रमादित्य 6व्याने घेतलेले दिसतात. टायटल्स म्हणजे बिरुद, नाव आपल्याला म्हणता येईल. ही इज सेलिब्रेटेड ॲज अ हिरो इन द पोएम ऑफ विक्रमांक देवचरित्र रिटन बाय द काश्मीर पोएट. कशामध्ये आलेला विक्रमादित्यचा विक्रमांक देवचरित्र या बिलनच्या ह्याच्यामध्ये आला विक्रमांक देवचरित्र. हे कोणाचं रायटिंग आहे बघा, बिलन. विक्रमांक देवचरित्र बाय बिलन यामध्ये या विक्रमादित्य 6व्याचा उल्लेख आपल्याला दिसतो का, त्याची प्रशंसा केलेलं काव्य आपल्याला त्यामध्ये दिसतं बघा. विक्रमादित्य 6वा
काय म्हणतात जवळजवळ अर्धशतक किंवा 50 वर्ष राज्य केलेले. त्यामध्ये महत्वाचं कौशल्य चालुक्य विक्रमवीरा म्हणता येईल ते सुरू केलेलं दिसतं. ड्युरिंग हिज रिजन इफेक्टिव्ह गव्हर्नन्स वॉज अचीव्ड अँड द रिनॉर्ड ज्युरिस्ट विघ्नेश्वर लिव्ह इन द कॅपिटल ऑफ कल्याण. याच्याच दरबारामध्ये विघ्नेश्वर काय विघ्नेश्वर जो काय ज्युरिस्ट आहे बघा न्यायाबद्दलचा असणारा विज्ञानेश्वर म्हणलेलं आहे. विज्ञानेश्वराचं काय बघा दायभाग आणि मिताक्षर जे म्हणलेलं आहे न्याय व्यवस्थित याच्याच काळात आले जो कॅपिटल कल्याणीमध्ये राहत होता. विज्ञानेश्वर इन्फ्लुएन्शियल ट्रीटीज ऑन इनहेरिटन्स लॉ बिकम अ रेफरन्स टू हिंदू लॉ स्पेशली आउटसाइड बेंगॉल. बंगालच्या बाहेर हिंदू लॉ साठी असणारी महत्वाचं नाव बघा विज्ञानेश्वर. त्यानंतर शेवटचा राज आहे त्याच्यातला सोमेश्वर पाचवा 1189 एडी. Western Chalukya faced invasion from the Seonas and Hoysalas, and the Hoysala Emperor finally destroyed. होयसळाने शेवटी हे राज्य संपवलेलं दिसतं बघ. He was expelled in the exile. पळून गेलेला दिसतो सेवना किंग बाय द सेवना किंग याकडून आलेलं दिसतं. आता मग आपल्याला ह्यातलं जे काही साम्राज्य आहे त्यामध्ये बघूया बघा प्रशासन काय वेस्टर्न चालुक्याचं ऍडमिनिस्ट्रेशन काय स्वरूपात आहे. 5 राज्य बघितले तैल बघितलं सत्यसर या बघितलं सोमेश्वर पहिला बघितला विक्रमादित्य 6वा बघितला आणि सोमेश्वर 4था राज्य. सोमेश्वर कुठला 4था. अशा पद्धतीनं 5 राज्य आपण बघितले. त्याचं आता प्रशासन बघूया. पश्चिमेच्या चालुक्याचं कल्याणीच्या चालुक्याचं प्रशासन. पश्चिमेच्या चालुक्याचं प्रशासन आपल्याला ह्या ठिकाणी बघूयात बघा. मग पूर्वेकडले चालुक्य बघू आपण परत. प्रशासन काय स्वरूपाचं होतं त्यामध्ये काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क ऑफ द वेस्टर्न चालुक्य वॉज कॅरेक्टर वाइज सेंट्रलाइज अथॉरिटी. केंद्रित असणारं प्रशासन होतं. प्रशासनाचं स्ट्रक्चर होतं या ठिकाणी आपल्याला काय केंद्रित प्रशासन दिसतं. म्हणजे काय डेमोक्रेटिक स्ट्रक्चर नव्हतं तर केंद्रित असणारं प्रशासन होतं. त्यामध्ये वेस्टर्न चालुक्याच ऍडमिनिस्ट्रेशन. किंग आपल्याला सुप्रीम लीडर असणार दिसतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळ आहे राजा मंत्रिमंडळ त्यामध्ये आहे बघा राजा आणि त्याला सहाय्य करायला मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ असलेलं सहाय्य करा राजाला सहाय्य करायला मंत्रिमंडळ आहे. त्यामध्ये मग मिलिटरी लीडर्स लष्करी नेतृत्व पण आहेत. त्याचबरोबर रेव्हेन्यू ऑफिसर्स पण आहेत. दिस स्ट्रक्चर फॅसिलिटेड इफिशियंट गव्हर्नन्स. त्यातनं महत्वाचं आहे आणि जे काय वारसा आहे बघा काय म्हणता येईल की अनुवंशात्मक आहे. म्हणजे पिढ्या दर पिढ्या एकाच राजघराण्यातले लोक त्यामध्ये राजच करणार बघा. ऑफिसर महाप्रधान म्हणलेलं आहे. चीफ मिनिस्टरला महाप्रधान म्हणलेलं आहे. ह्या टर्म विचारतात मुख्य मंत्री अधिकारी हे टर्म महत्वाचे बघा. संधी विग्रहिक त्यालाच काय म्हणाल चीफ जस्टिस इंग्लिश मध्ये लिहिलं बरं तुमच्या लक्षात येईल बघा चीफ जस्टिस. ओके. त्यानंतर बघा धर्माधिकारी त्याला विचार बघा तडय्या दंडनायक कमांडर ऑफ द रिझर्व्ह आर्मी. तडय्या दंड नायक त्याला काय कमांडर ऑफ द रिझर्व्ह आर्मी.
Decentralization. The administration was highly decentralized but had autonomous feudatory. आलोप, होयसळा, काकातीय, सेवणा, सावधर्ण कल्चरी या प्रकारचं विकेंद्रीकरण पण आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसतं. डिव्हिजन ऑफ किंगडम. राज्याचे विभाजन कशात आहे बघा. एक तर आहे बघा मंडळामध्ये आहे बघा. मंडळालाच काय म्हणलेलं आहे प्रांत. विभागणी आहे बघा. साम्राज्याची विभागणी कशात केलेली आहे तर मंडळ, त्याला प्रांत असा शब्द वापरलेला आहे. नाडू म्हणजे काय बघा जिल्हा आहे बघा या ठिकाणी. नाडू म्हणजे काय जिल्हा आहे. नाडू मीन्स जिल्हा डिस्ट्रिक्ट. ॲर कंपनाज म्हणजे ग्रुप ऑफ विलेज. कंपनाज कंपनाज म्हणजे खेड्यांचा समूह. समूह. त्याचं बडा ग्रुप विलेज. बडा म्हणजे काय गाव. बडा म्हणजे गाव. एखादं गाव असतं. वेस्टर्न चालुक्य इन्स्क्रिप्शन कार्व्ड इन स्टोन शिला सहशासन आर एनग्रेव्ड ऑन अ कॉपर प्लेट. ताम्र शासनामध्ये बी त्याचे रायटिंग आहे. रेकॉर्डेड बाय द की इन्फॉर्मेशन. लँड ग्रँट्स बद्दल पण माहिती आपल्याला त्या अभिलेखांमधून मिळते. कुठल्या कुठल्या अभिलेखांमध्ये सांगितलेलं आहे की वेस्टर्न चालुक्याचे काही काही लँड ग्रँट त्याची माहिती मिळते. जिनिओलॉजी वंशावळ पण त्यातनं आपल्याला कळते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स प्रशासकीय नियम काय स्वरूपाचे होते. त्याचबरोबर त्यांचं इन्स्क्रिप्शन जे आहे त्यातनं क्लिअर कम्युनिकेशन स्थानिक लोकांसोबत असणार. लोकांसोबत पण त्याचं असणार कम्युनिकेशन बी बघायला लागतं. नोटेबल फीचर ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन वॉज द एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ कन्नडा इन इन्स्क्रिप्शन. या अभिलेखांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो कन्नड भाषेचा अधिकृत वापर किंवा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी केलेला दिसतो. कन्नड भाषेचा जास्तीत जास्त वापर ह्या ठिकाणी कोणी केलेला दिसतो बघा. या कोण वेस्टर्न चालुक्याने दिसतो बघा. Approximately 90% of the inscription from this period were composed in Kannada with the remaining in Sanskrit. म्हणजे राहिलेले 10% होते ते संस्कृत मध्ये होते. नाहीतर सरासरी कन्नड मध्येच आपल्याला असलेली. वेस्टर्न चालुक्य सोसायटी कशी होती बघा. समाज कसा होता पश्चिमी चालुक्याच्या काळाला. समाज कसा. आपण प्रशासन बघितलं. प्रशासनामध्ये काय बघितलं आपण. विभागणी कशात केलेलं मंडळात केलेलं आहे. नाडो म्हणजे जिल्हा आहे. खेड्यांचा समूह त्याला कंपनास म्हणलेला आहे. त्यानंतर गावाला बडा म्हणलेला आहे. महाप्रधान अधिकारी मुख्यमंत्री. संधी विग्रह चीफ जस्टिस आहे. तडई या दंडनायक म्हणजे कमांडर ऑफ द रिझर्व्ह आर्मी. यातल्या छोट्या छोट्या गोष्टीवरचा प्रश्न विचारला तर आपली त्याची तयारी असायची. आता आपण सोसायटी बघू काय सांगितलेलं आहे. याच्यावर प्रश्न या आर्ली मिडलच्या टॉपिकवर एकदम सोपे क्वेश्चन्स राहतात बघा. कारण डेटा खूप आहे त्या कारणानं प्रश्न हे सोपे राहतात. डेटा काय म्हणतात खूप असल्या कारणानं प्रश्न हे सिंपल राहतात. प्रश्न सिंपल राहण्याचं काय कारण आहे तर खूप घराण्यात 24-25 घराणे त्यामध्ये आपल्याला असलेले दिसतात. 25 घराण्याचं पॉलिटिकल हिस्ट्री म्हणलं तर 25 क्वेश्चन होतं. आपल्याला त्याच्यावरती 7-8 क्वेश्चन किंवा 8-9 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक युनिटवर सरासरी काढताना दिसतात. एखाद्या वेळेस एखादे 10 होतात कधी 11 होतात. डिपेंड ऑन द एक्झामिनर. परीक्षक काय पद्धतीनं क्वेश्चन्स काढतो त्याच्यावरती डिपेंड राहतं की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न काढायचे हे त्यावेळेस. पण सरासरी 6-7 प्रश्न दिसतात. 7 ते 8 प्रश्न प्रत्येक युनिटवर दिसतात बघा. वेस्टर्न चालुक्य सोसायटी सोशल रिफॉर्म आपल्याला त्यामध्ये झालेला दिसतो. राईज ऑफ वीरशैविझम यातला सगळ्यात महत्वाचा भाग. राईज ऑफ वीरशैविझम. वीरशैव मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते. वीरशैव चळवळ आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते. मग त्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला वीरशैवामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण आता बघू. वीरशैवामध्ये काय काय दिसतं. वीरशैवामध्ये वचन आपल्याला दिसत बघा. ज्याने काय पारंपरिक जाती व्यवस्थेला विरोध केला. काय पारंपरिक जात व्यवस्थेला विरोध केला. पारंपरिक जात व्यवस्था याला विरोध. आणि जे लिटरेचर आहे त्याला वचना वाङ्मय म्हणलं जातं. वचना वाङ्मय. वाङ्मय आपल्याला वीरशैवांचं असलेलं दिसतं.
त्याचं काय मुवमेंट सामाजिक सुधारणेला काय म्हणता येईल सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर महिलांच्या आणि काय म्हणता येईल की जे महिलांच्या आणि अस्पृश्य किंवा त्या लोकांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणारे मुवमेंट आहे. रिच्युअल प्रॅक्टिस widowed was widely accepted. Practice like sati was voluntary, not काय म्हणतात की सती जाणं अनिवार्य नव्हतं. सती जाणे हे ऐच्छिक होतं, तुम्हाला कंपल्शन नाही. विडोवड सर्वमान्य होतं. एखादी महिला जर विधवा झाली, तिनं तिच्या नवऱ्यासोबत सती जायचं की नाही जायचं हा तिचा अधिकार किंवा निर्णय आपल्याला असलेला दिसतो. त्यामध्ये महत्वाचा भाग त्याला या ठिकाणी वीरशैविझम आपण राईज बघितलं, त्यानंतर सतीबद्दलचं आपण हे बघतोय. विडोवड वॉज वाइडली ॲक्सेप्टेड अँड प्रॅक्टिस लाईक सती वॉज व्हॉलंटरी अँड नॉट इन्फोर्स्ड. जैन कम्युनिटीज प्रॅक्टिस सल्लेखन lasting to death for spiritual liberation, while other groups observe self-sacrificial rituals like a Shol Brahma or the walking into the fire during an eclipse. सल्लेखन काय आहे माहिती असलं पाहिजे. सल्लेखनाचा या ठिकाणी उल्लेख आहे. सल्लेखन आता तुम्हाला माहिती होईल, पर्यटन पर्व चालू होईल. सल्लेखन काय असतं बघा, सांगा बघा. ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो. माहिती असेल तर चांगली गोष्ट. अमुक वर्ष ह्याच पद्धतीनं सल्लेखन करूनच मृत्यू आहे बघा. कोणाचा? अमुक वर्ष. जो भारतात सगळ्यात जास्त वर्ष सत्तेवर असणारा अमुक वर्ष, 63 वर्ष राज्य केलेला अमुक वर्ष. भारतामध्ये गादीवर राजगादीवर असणारं सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात जास्त कारखंड कुणी सत्ता गाजवलेलं तर अमुक वर्ष नावाचं राजा, अमुक वर्ष नावाचा राजा आहे. लास्ट अंटिल टू द डेथ. अन्न पाणी कोणताच गोष्टीचं ग्रहण करायचं नाही. तिथून आपल्याला शेवट जरी झाला तरी त्या उपवासानं झाला पाहिजे. या प्रकारे जैन परंपरेमध्ये ही एक आपल्याला सल्लेखन नावाची रिच्युअल प्रॅक्टिस असणारी दिसते बघा. वुमन्स रोल, महिलांची भूमिका काय होती? महिलांची भूमिका काय होती? स्त्रियांची भूमिका. महिला म्हणता येणार नाही आपल्याला, स्त्रियांची म्हणतात. वुमन काय स्वरूपाची होती ही आपल्याला ठिकाणी बघायला. मेल फिमेल और फिमेल किंवा वुमन. वुमन्स रोल, affluent women like Chandala Devi, Chalukya Queen, the Sovala Devi contributed to the art, while figures like Akka Devi played a significant role in governance. अक्का महादेवी म्हणजे अक्का महादेवीची महत्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसते. अक्का देवीची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे. भक्ती पॉइंट अक्का महादेवी गेन रेकग्नेशन. अक्का महादेवी म्हणलेलं आहे जी भक्ती चळवळीतली असणारी संत आहे बघा अक्का महादेवी. त्यानंतर काय बघा, एज्युकेशन अँड रिलिजियस इन्स्टिट्यूशन, मठ पाली विहार प्रोव्हाइडेड ॲडव्हान्स रिलिजियस एज्युकेशन. कुठल्या मठ विहार या ठिकाणातून धार्मिक शिक्षण हे दिलं जात होतं. त्याचबरोबर काय लेड बाय द प्रायमरी बाय ब्राह्मणांच्या पुढाकाराने. रॉयल स्टुडंट्स स्टडीड अ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट विथ मोस्ट पॉप्युलर बिलॉंग टू इकॉनॉमिक्स. वारत म्हणलेलं इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला जायचा. राज्यशास्त्र, दंडनीती, राज्यशास्त्रासाठी शब्द बघा दंडनीती, आणि इकॉनॉमिक्ससाठी शब्द वरित वर्त. अरे वेदासाठी त्रायी आहे बघा, त्रायी नावाचा शब्द आहे. आणि फिलॉसॉफीसाठी अन्वीक्षणी. अन्वीक्षणी हा अन्वीक्षण नावाचा मॅगझिन आहे बघा. अन्वीक्षण कोण आणतंय बघा, तत्वज्ञान विभागाचा आहे पुणे विद्यापीठाच्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. अन्वीक्षण नावाचं मॅगझिन आहे. अन्वीक्षण त्याच्यावरूनच नाव घेतलं असावं बघा. आता वेस्टर्न चालुक्य धर्म काय स्वरूपात आहे, त्याचा कुठल्या कुठल्या प्रकारचा धर्म, रिलिजन काय प्रकारचं. जे आपल्याला सती दिसतं, सतीला काही कंपल्शन नसलेलं दिसतं. वीरशैविझम दिसतं, सल्लेखन आपल्याला त्यामध्ये दिसतं. अक्का महादेवीचं याचं भक्ती परंपरा म्हणून महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं. मग ह्या पश्चिमेच्या चालुक्याचा धर्म कोणता होता? विच इज द रिलिजन ऑफ दॅट सिच्युएशन ऑफ रिलिजन काय होती?
रिलिजियस लाईफ अंडर द वेस्टर्न चालुक्य वॉज मल्टीफॅसेटेड. बहुसंख्यात वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. सपोर्टिंग हिंदुझम, जैनिझम अँड इमर्जिंग वीरशैविझम. जैनिझम आहे, परत हिंदुझम आहे, त्याचबरोबर वीरशैविझम मुवमेंट पण आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचा त्यामध्ये आपल्याला समावेश असतो. अनेक धर्म त्या ठिकाणी, एकापेक्षा अधिक धर्म, शैविझम त्याचबरोबर हिंदुइझम आणि वीरशैविझम आपल्याला असलेलं दिसतं. Hinduism enjoy royal patronage with temples dedicated to Shiva or Vishnu constructed throughout the region. जैनिझम आपल्याला काय दिसतं या ठिकाणी, जैन आहे तो रासाला चाललेला दिसतो. जैन हा धर्म रासाला चाललेला, जैन हा धर्म रासाला चाललेला दिसतो. वीरशैविझम आणि वैष्णविझम डिस्पाइट डिक्लाइन, जैन वर्शिप कंटिन्यू टू बी पॅट्रोनाइज्ड श्रवणबेळगोळा अँड कंबनहाली. जैनिझम आपला कंबनहाळी आणि वैष्णविझम काय म्हणता येईल की तरी श्रवणबेळगोळा आणि कंबनहालीला आपल्याला असलेलं दिसतं. बुद्धिझम काय, बुद्धिझम पण आपल्याला रासाला चाललेलं. बुद्धिझमची बी काय म्हणता येईल की अशी काही अवस्था चांगली नव्हती. बौद्ध धर्म सुद्धा रासाला चाललेला, रास त्याचा होत असणार रासाला चालले, म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणता येईल की त्या गोष्टी होत्या. टू सेंटर्स ऑफ बुद्धिस्ट वर्शिप, दांतळ आणि बलिगावे आणि दंबल या ठिकाणीच आपल्याला बुद्धिस्ट सेंटर असलेले दिसतात. रिइमॅजिनिंग रिमेनिंग ऍक्टिव्ह अंडर द वेस्टर्न चालुक्य, स्प्रेड ऑफ आदिशंकर अद्वैत कॉन्ट्रीब्युटेड टू दिस. त्याचं कारण काय तर आदिशंकराचार्य यांचे जे काही अद्वैत तत्वज्ञान आहे, अद्वैत तत्वज्ञानाचा वाढणारा प्रभाव यामुळं Jainism was declining is because of the Adi Shankaracharya Advaita philosophy or the Advaita जे काही धोरण आहे किंवा तत्वज्ञान आहे त्यातनं आपल्याला आलेलं दिसतं. त्यानंतर बघूया बघा पुढं काय बघा, वीरशैविझम आपल्याला आलेलं आहे. लिंगायत मुवमेंट म्हणते त्याला. तिसरा जो घटक आहे वीरशैविझम, वीरशैव चळवळ, त्यालाच काय म्हणलेलं आहे बघा, लिंगायत चळवळ, लिंगायत समाजाची असणारी चळवळ. तुम्हाला ते दिसतं कर्नाटक मध्ये काय बघा, लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या महाराष्ट्रात पण आहे पण तेवढं नाही, तेवढं कर्नाटक मध्ये आहे बघा. त्याची वीरशैविझम मुवमेंट कोण आहे बघा, कोण आहे वीरशैव चळवळ. गेन प्रॉमिनन्स ड्युरिंग द वेस्टर्न चालुक्य, बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर म्हणतात. त्यांचा पुतळा आपल्याला बघा संसदेमध्ये आहे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा संसदेमध्ये आहे बघा. 12व्या शतकात असणार. की फिगर इन दिस मुवमेंट advocated for equality and rejected the caste system rituals and the veterans. पुनर्जन्माला नकार दिला, जाती व्यवस्थेला विरोध केला आणि त्याचबरोबर जे काय कर्मकांड होते ज्यातनं सामाजिक काय म्हणतात दुही माज होती त्याला विरोध केलेला दिसतो. त्याच्यामुळे इक्वॅलिटी, सोशल इक्वॅलिटीमुळं या वीरशैव किंवा बसवेश्वरांच्या वैरशैव चळवळीला भरभराट असं आपल्याला मिळालं किंवा त्यातनं वर्चस्व वाढलेलं दिसतं. The movement emphasized devotion to Lord Shiva and produced a large body of literature in the form of vachana, poetic verses. पोएटिक काव्य काय वचन नावाचं काव्य असणार दिसतं. आता वेस्टर्न हे तीन आपल्या धर्माच्या बाबतीत बघायला पाहिजे. वेस्टर्न चालुक्याचे कशामुळे बुद्धिझम जैनिझम नष्ट झाला त्याचं कारण बघितलं. वीरशैविझम का वाढला तर सोशल इक्वॅलिटी, बिकॉज ऑफ सोशल इक्वॅलिटी दिस गॉड gained
prominence in the Chalukya, Western Chalukya's dynasty. वेस्टर्न चालुक्य आर्किटेक्चर. आता आपण आर्किटेक्चरचा भाग बघू त्यामधला. वेस्टर्न चालुक्य आर्किटेक्चर काय स्वरूपाचं आहे? स्थापत्य कला आपण म्हणतो. वेस्टर्न चालुक्य आर्किटेक्चर. Western Chalukya architecture. The Western Chalukya Gadak style mark a transitional phase between Badami Chalukya and Hoysala. Gadak style architecture. Gadak style of architecture was introduced by this Western Chalukya. बादामीपेक्षा आणि होयसळांपेक्षा वेगळी असणारी शैली बघा. बेंडिंग द बोथ नागर अँड द्रविड एलिमेंट्स, ऑल्सो नोन ॲज अ कर्नाटक द्रविड ऑर द वेसर स्टाईल. कर्नाटक द्रविड ऑर द वेसर स्टाईल पण त्याला म्हणलं जातं. टेम्पल फ्रॉम दिस पिरियड वेअर प्रायमरी लोकेटेड इन द तुंगभद्रा कृष्णा रिव्हर दुआब. दोन्ही नदीच्या मध्यभागी म्हणजे दुआबामध्ये आपल्याला असणारी स्थापत्य कला दिसते. पुष्करणी स्टेपल वेल्स, पुष्करणी स्टेप वेल्स रिच्युअल बाथिंग म्हणजे आध्यात्मिक स्नानासाठी याचा वापर केला जात असतो. मटेरियल काय? की मटेरियल यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस टेम्पल इन्क्लुडेड द लॅथर्न पिलर अँड सो स्टिक which allowed for intrinsic ornamentation and elaborate architectural design. This innovation in style and material becoming defining feature of Western Chalukya. Key example of Western Chalukyas are as follows. सगळ्यात महत्त्वाचं काय? महादेव टेम्पल. त्याचं जे वैशिष्ट्य आहे बघा, महादेव टेम्पल. महादेव टेम्पल मध्ये महत्त्वाचं असणार दिसतंय. पुढे बघा इतगी अँड कोप्पल डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका ऑल्सो रेफर्ड ॲज देवालय चक्रवर्ती एम्परर अमंग द टेम्पल. देवालय याला काय आणखी म्हणलेलं आहे? देवालय चक्रवर्ती. देवालय चक्रवर्ती एम्परर अमंग द टेम्पल म्हणलेलं आहे. मंदिरामधला असणारा चक्रवर्ती म्हणून त्याला महादेव टेम्पल साठी वापरला जातो शब्द देवालय चक्रवर्ती. एम्परर अमंग द टेम्पल्स. As inscription outside the temple indicate that it was built by Mahadeva, a commander in the army of King Vikramaditya VI. It is dedicated to Lord Shiva and is an example of Dravid articulation with Nagari superstructure. The use of soapstone material is an abundant. हे कशासाठी आहे बघा, तर शिवाला असणार महादेव टेम्पल याच्यातच येतं. महादेव म्हणजे शिवा, शिव पार्वती त्यातला असणारा महादेव. काशी विश्वनाथ टेम्पल दुसरा आहे बघा, काशी विश्वनाथ टेम्पल. काशी विश्वनाथ टेम्पल त्यामध्ये काय दिलेलं आहे? Situated in Lakundi Gadag district, Karnataka, Western Chalukya as a ruler built it. Later edition were made by the Hoysala king. वीर बल्लाल दुसऱ्यानं जे होयसळाचा राजा त्यानं परत त्याला दुरुस्ती केली बघा. इट इज दिवकूट टेम्पल नियर द काशी विश्वेश्वरा. काशी विश्वेश्वरा काशी विश्वेश्वरा विश्वेश्वरा काशी विश्वेश्वरा टेम्पल आपल्याला मध्ये असणार दिसतं. काशी विश्वेश्वरा मध्ये काय बघा, देवकुळ सूर्यदेव सन फेसेस द वेस्ट. मल्लिकार्जुन त्याच्यानंतरचं टेम्पल आहे बघा, मल्लिकार्जुन टेम्पल. मल्लिकार्जुन टेम्पल मल्लिकार्जुन टेम्पल मध्ये काय बघा, सिच्युएटेड इन द टाउन ऑफ करुवती, Bellary district, Karnataka. This temple showcase intricate carving
अँड द रिफ्लेक्ट द आर्किटेक्चर बिल्डिंग्स ऑफ द गदग स्टाईल. गदग शैलीचं सगळ्यात महत्वाचं असणारं मल्लिकार्जुन टेम्पल आहे बघा, जे आपल्याला काय बेल्लारी डिस्ट्रिक्ट मध्ये बघा. कुठं आहे? कर्नाटक मधल्या बेल्लारी जिल्ह्यात आहे बघा, बेल्लारी डिस्ट्रिक्ट. कुठला? मल्लिकार्जुन टेम्पल. त्यानंतर बघा केदारेश्वर, केदारेश्वर टेम्पल. फोर्थ इज अबाउट केदारेश्वर, केदारेश्वर टेम्पल. आपल्याला परत पूर्वेची चालुक्य बघायचे बघा केदारेश्वर नंतर. परत वेंगेची चालुक्य आहेत, गुजरातची चालुक्य आहेत, 3-4 चालुक्य आपल्याला दिसतात बघा. केदारेश्वर लोकेटेड इन द बेळगावी, बेळगाव मध्ये असणार. त्यामध्ये अर्ली एक्झाम्पल ऑफ द अमालगेमेशन चालुक्य आणि होयसळा आर्किटेक्चर. होयसळा आणि चालुक्य या दोघांचे वैशिष्ट्य आपल्याला या केदारेश्वर टेम्पल मध्ये दिसतात. अन्य काही टेम्पल आहेत बघा. अदर नोटेबल टेम्पल्स आर एज फॉलोज. काय बघा, बसप्पा टेम्पल ॲट दंबळ गदग डिस्ट्रिक्ट, मल्लिकार्जुन टेम्पल ॲट करुवती, दावणगिरी, दावणगिरी डोसा म्हणतो बघा, त्या दावणगिरीचं टेम्पल. कैलासशिवर टेम्पल ॲट बागली, दावणगिरी डिस्ट्रिक्ट. सिद्धेश्वर टेम्पल ॲट हावेरी. वेस्टर्न चालुक्य लिटरेचर आपण बघूया. वेस्टर्न चालुक्य लिटरेचर आपण आर्किटेक्चर बघितलं, रिलिजन बघितलं, सोसायटी बघितली, ऍडमिनिस्ट्रेशन बघितलं. नाउ वी विल टॉक अबाउट द लिटरेचर ऑफ द वेस्टर्न चालुक्यास. काय काय प्रकारचं वांगण आहे, काय काय प्रकारचं. वेस्टर्न चालुक्य इज रिगार्डेड एज अ गोल्डन एज फॉर कन्नडा. वेस्टर्न चालुक्यालाच काय म्हणलं जातं, सुवर्ण काळ आहे कन्नड भाषेसाठीचा. कारण 90% ऑफ द इन्स्क्रिप्शन फ्रॉम फॉर द कन्नड लँग्वेज, काय 90% जी काही आहेत, काय 90% जे अभिलेख आहेत ते आपल्याला कन्नडमध्ये असलेले दिसतात बघा. 90% जे अभिलेख आहेत ते कन्नडमध्ये असलेले दिसतात. ओके. त्यानंतर काय बघा, त्यामुळे त्याला कन्नड कवीचा किंवा कन्नड वाङ्मयाचा सुवर्ण काळ असं म्हणता येईल. कन्नड वाङ्मयाचा सुवर्ण काळ आपल्याला पश्चिमेच्या चालुक्याच्या काळात असावा असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते, अभिलेखांमधनं किंवा बाकीच्या लिटररी कॉन्ट्रीब्युशन मधनं. Characterized by significant contribution from poets, scholars, and the theologian, Kannada literature flourished during this era, with both Jain and Veershaiva poets played pivotal role in the development. Kannada literature, रण्णा म्हणलेलं आहे बघा, पहिलं जागा रण्णा नावाचा कवी आहे बघा. कोण माहिती आहे आपल्याला, आद्य कन्नड कवी म्हणतात रण्णा नावाचा कवी बघा. रण्णा स्पॉन्सर्ड बाय किंग तैलक सेकंड, म्हणजे जो वेस्टर्न चालुक्याचा संस्था बघा त्याच्याच राजश्रेयानं असलेला रण्णा नावाचा कवी. रण्णा तर काय बघा, गदा युद्ध, गडयुद्ध, त्याला काय म्हणलं, सहसा भीमा विजयम, ऑथर्ड वाईज सहसा भीमा विजयम याचा ऑथर आहे. सहसा भीमा विजयम याचा ऑथर आहे. Sahasa Bhima Vijayam is the author by the Ranna. An epic comparing King Satyasarya to the Bhima. भीमाची आणि सत्यसर्याची तुलना केलेली असते. त्यामध्ये भीमाचे आणि दुर्योधनाचा जो बॅटल आहे त्याबद्दल लिहिलेलं दिसते. He also wrote अजित पुराण. काय म्हणतात की अजित पुराण पण लिहिलेलं आहे. ऑथर ॲज अजित पुराण रण्णानं लिहिलेलं. त्यामध्ये काय सांगितलं अजित पुराणामध्ये, जी दुसरे तीर्थंकर आहेत अजितनाथ याबद्दलची डिटेलिंग द लाईफ ऑफ द सेकंड तीर्थंकर, डिटेलिंग द लाईफ ऑफ सेकंड तीर्थंकर अजितनाथ. तीर्थंकर अजितनाथ दुसऱ्या
2 नंबरचे तीर्थंकर आहेत त्यांच्या जीवनाबद्दलची तपशिलात माहिती आपल्याला पुढे रणनानं दिलेली आहे. त्याला अजित पुराण म्हणलेलं आहे. त्या रायटिंगचं नाव आहे त्याला, ही नावं लक्षात ठेवा. सहसा भीमा विजयम और अजित. त्यानंतर नगर वर्मा, दुसरा जो कवी आहे बघा, नगर वर्मा. नगर वर्मा सेकंड पोएट लॉरेट कातकाचर्य, त्यालाच काय कातकाचर्य म्हणलेलं आहे. त्याला काय दुसरा शब्द आहे बघा, कातकाचर्य. किंग जगत धेकमला he contributed to the Kannada literature which work as a काव्य व्याकलोन. त्याचं रायटिंग आहे बघा, काव्य वालोकन. काव्य वालोकन ही एक आपल्याला त्यांचं लिहिले गेलेलं पुस्तक आहे. त्यामध्ये काय काय सांगले, काव्य वालोकन मध्ये काय काय सांगले बघूया बघा. काव्य वालोकन पोएटिक्स आहे. कर्नाटक भाषा भूस्थान, त्यानंतर कर्नाटक भाषा भूषण, कर्नाटक भाषा भूषण, कर्नाटक भाषा भूषण. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे बघा, व्याकरण आहे. वास्तुकोश अलेक्झिकॉन, आणखी एक लिहिलंय बघा, वास्तुकोश. त्याला काय अलेक्झिकॉन, याला काय म्हणलेलं या ठिकाणी कर्नाटक भाषा, त्याला ग्रामर आहे बघा, व्याकरण आहे. हे नावं लक्षात ठेवा, हे गरजेचे आहेत बघा. ही वर्क्स बिकम इम्पॉर्टंट फॉर स्टडिंग कन्नडा ग्रामर अँड द वोकॅब्युलरी. कन्नड वाङ्मय आणि शब्द यासाठी आपल्याला काय म्हणतात की नागर वर्माचं रायटिंग महत्वाचं आहे. नागर वर्मा वीरशैव म्हणलेलं आहे. वीरशैव और लिंगायत movement inspired the Vachanas, a form of devotional poetry, notable poetry including the बसवेश्वर, अक्का महादेवी आणि आलम प्रभू. वचनासाठी आपल्याला काय बघा, तिसरा जो भाग आहे बघा, वचनासाठी काय बघा, वचना वांग वीरशैवांचा असणार. अक्का महादेवी, अक्का महादेवी, अलम प्रभू आणि बसवेश्वर. त्यालाच काय म्हणलेलं आहे, वचना लिटरेचर. हे झालं बसवण्णा अर्ध बसवेश्वर. आता हे एकदा नावं लिहून घ्या, मग संस्कृत लिटरेचर काय काय ते बघूया. पहिल्यांदा नावं लिहून घ्या सगळे काय काय. याच्यातनं प्रश्न विचारला जातो बघा. तुम्ही कर्नाटक सेट बघितले तर त्याच्यामध्ये ह्यातला 100% प्रश्न असतो. आपल्याला जर विचारला तर आपली तयारी असेल. पश्चिमे चालुक्य महत्वाचं घराणं आहे बघा. असते का बघा, लिहून घ्याय सगळं कशा पद्धतीचं आहे, काय आहे ते. अजित पुराण आहे बघा, विचारले जाऊ शकतात काव्य. आता आपण संस्कृत लिटरेचर बघू. कुठल्या या काळात, कुठल्या पश्चिमेच्या चालुक्याच्या काळात. ही नावं आपल्याला बेलन विचारायला विक्रमांक देवचर, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं काय काय. विक्रमादित्य 6व्याचा स्टोरी त्यात सांगितलेली आहे. विक्रमादित्य 6वा याची स्टोरी आपल्याला विक्रमांक देवचरित्रमध्ये मिळते. संस्कृत लिटरेचर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बघा, पहिला आहे तो बिलन. बिलनचं काय बघा, काश्मीरी पोएट्स हु रोट विक्रमांक देवचरित्र
एपिक ऑफ द अचिव्हमेंट्स ऑफ विक्रमादित्य. विक्रमांक देवचरित कशावर लिहिलेलं आहे बघा. तर पुरोट क्रमांक देवचरित an epic on the achievements of Vikramaditya 6. An epic on achievements of Vikramaditya 6. Achievements of विक्रमादित्य 6. विक्रमादित्यच्या जे काही मिळालं त्यावरच महाकाव्य म्हणून त्याला विक्रमांक देवचरित. त्यानंतर बघा सोमेश्वर हा पण आपल्याला प्रश्न विचार. सोमेश्वराचा प्रश्न आहे बघा, मला वाटतं नेट किंवा सेट मध्ये बघा. सोमेश्वराचं काय अथर्ड मानसोल्लास. सोमेश्वर तिसरा हा प्रश्न विचारला, खूप वेळा विचारला. सोमेश्वर तिसरा याचं पुस्तक आहे मानसोल्लास. मानसोल्लास यामध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते. मानसोल्लास मध्ये पण काही माहिती दिलेली आहे बघा. Authored Manosolas, an encyclopedic work including topic as medicine, music and game. Manosolas मध्ये काय medicine, music and the game. Medicine, music and game याची माहिती आपल्याला मानसोल्लास मध्ये. विज्ञानेश्वर गीताक्षर तिसरं विज्ञानेश्वर. विज्ञानेश्वर सगळे याच्यावर प्रश्न विचारलेला, याच्यावर विचारलेला, याच्यावर विचारलेला. काय त्याचं आहे मिताक्षर. मिताक्षर रायटिंग वेस्टर्न चालुक्याच्या काळात. यामध्ये काय बघा लिगल कम्युनिटी याज्ञवल्क्य स्मृती कशावर आहे बघा. कॉमेंट्री ऑन, ह्यालाच काय म्हणलेलं आहे. दिस इज द कॉमेंट्री ऑन. दिस इज द कॉमेंट्री ऑन. कॉमेंट्री ऑन मनुस्मृती, त्यालाच आपण मिताक्षर म्हणतो. दिस इज द कॉमेंट्री ऑन मनुस्मृती. मनुस्मृतीवर असणारं भाष्य किंवा कॉमेंट टीका आपल्याला यामध्ये दिसते. कशामध्ये लिगल थॉट आपल्याला त्यामध्ये म्हणतात. अदर वर्क्स आहे रणकदेव लेक्सिकॉन आपण पाहिलं. कर्नाटक कल्याणकारक मेडिसिन. जातक तिलक ऍस्ट्रोलॉजी. लोप काय म्हणतात त्याच्यामध्ये संगीत रत्नाकर फोकसिंग ऑन म्युझिक अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे आपल्याला याबद्दलची माहिती आपल्याला मध्ये मिळते. बॅटल ऑफ काय कसं आहे. वेस्टर्न चालुक्य आपण ह्या पद्धतीने बघितलं. आता आपण ईस्टर्न चालुक्य बघू. काय ईस्टर्न चालुक्य हे सगळं लिहून घ्या. मग आपण ईस्टर्न चालुक्याकडे जाऊया. हे सगळं लिहून घ्या पहिलं. या तिन्हीवरही क्वेश्चन्स विचारलेत बघा. आता या तिन्ही घटकांवर प्रश्न विचारलेला आहे. सोमेश्वराचं मानसोल्लास विचारलेलंच आहे. विलनचं विक्रमांक देवचरित्र विचारलेलंच आहे. काय त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न बघायला पाहिजे. लिहून घेतलंय का बघा. पश्चिमेचे झाल्यानंतर पूर्वेच्या चालुक्याबद्दल आपण बघूयात बघा. पूर्वेच्या चालुक्यामध्ये काय काय दिलेलं आहे. वेंगीचे चालुक्य म्हणलं जातं त्याला. त्याला काय म्हणता येईल की वेंगीचे चालुक्य पण सुद्धा म्हणलं जातं त्याला. बादामी चालुक्य.
वेस्टर्न चालुक्य साऊदर्न किंगडम त्यापेक्षा वेंगीचे चालुक्य बादामीचे चालुक्य अशा पद्धतीने त्याला म्हणलं जातं बघा. त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर कृतिवर्मन आहे, त्यानंतर पुलकेशीन आहे का, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात बघा. ओके, त्याला बादामी चालुक्य पूर्वीचे चालुक्य वेगवेगळ्या नावानं त्याला ओळखलं जातं. मग त्याच्यानंतर एखादा आणखी छोटीशी डायनेस्टी बघू ना आपण, थांबू मग आज याला जाईल 15 मिनिटं त्यातले काही शब्द जे आहेत ते आपण बघूया. ईस्टर्न चालुक्य is called as बादामी चालुक्य or the वेंगीजी चालुक्य. ईस्टर्न चालुक्य as बादामी चालुक्य, वेस्टर्न चालुक्य. चालुक्याचा बादामी वा सक्सेसर ऑफ वाकाटक, वाकाटकांचे वारसदार किंवा वाकाटकानंतर आलेलं घराणं म्हणून आपल्याला या पूर्वेच्या चालुक्याबद्दल बघता येतं. काय म्हणतात, चालुक्य कोण होते व त्यांचे मूलस्थान कोणते? स्वतःला चंद्रवंशी क्षत्रिय समजतात. कोण हे समजतं स्वतःला? चंद्रवंशी किंवा चांद्रवंशी क्षत्रिय. हे स्वतःला काय समजतात? चांद्रवंशी क्षत्रिय स्वतःला समजतात. कारण क्षत्रिय असल्याशिवाय तुम्हाला काय म्हणता येईल की राज्य करता येत नाही. क्षत्रिय असेल तरच राज्य करता येऊ शकतं. अदरवाईज यू आर नॉट लायबल फॉर द रुलिंग or the as a rule. बरोबर. दक्षिण भारत प्रश्नांचे निश्चित उत्तर नाही. भारतात चालुक्य वंशाच्या निरनिराळ्या शाखांची राज्ये होऊन गेली. त्याला विजापूर जिल्ह्यात बादामी चालुक्य, नंतर कल्याणी, तसेच पूर्व भारतात आंध्र प्रदेशात वेंगी चालुक्य, गुजरातमध्ये अनहिल आजचे पाटण इथे चालुक्य वंशाची राज्य होती. म्हणजे बादामी पण आपल्याला दिसतं, त्याचबरोबर वेंगीचं आंध्र प्रदेशातलं असणारं दिसतं. त्या ठिकाणी आपल्याला वेगळं ते शाखा. आपण बादामीचे चालुक्य जर बघायला लागलो तर त्याच्यामध्ये काय काय दिसतं बघा. त्यामध्ये बादामीचे चालुक्य विजापूर जिल्ह्यात इसवी सन 6व्या शतकात चालुक्य वंशाची स्थापना केली. या वंशाची वातावरी नगरी म्हणली. याच नगरीला बादामी राजधानी आहे, त्याला वातावरी, आणि यालाच पुढं बादामी वगैरे आपल्याला त्या वर्षी असणारे शब्द. जयसिंह हा शूर पुरुष या वंशातील पहिला राजा. जयसिंह हा शूर पुरुष यातला जो काही महत्वाचा राजा म्हणून आपल्याला यामध्ये बघायला लागतं. त्यानंतर काय बघा, रणग्राग जयसिंह. आपण पहिल्यांदा त्याचं ओरिजिन काय काय सापडलेलं, इमर्जन्स ऑफ द चालुक्याचा बादामी, त्याचा उदय कसा झाला ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. मग राजा पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये जाऊ, मग इकॉनॉमिक हिस्ट्रीमध्ये, रिलिजन मध्ये आपण जाऊया की टप्प्यानं त्याच्या पुढे जाऊयात बघा. कॉपर प्लेट रेकॉर्ड मध्ये आपल्याला दिसतं वॅसल ऑफ द कदंब किंगडम. कॉपर प्लेट रेकॉर्ड्स, कॉपर प्लेट रेकॉर्ड मध्ये पहिल्यांदा त्याची माहिती मिळते. कॉपर प्लेट रेकॉर्ड. इट इज deduced that the Chalukya dynasty started with the vassals of the Kadamba king. कदंब राजाच्या दरबारात एक काम करायला सुरुवात केलेलं चालुक्य घराण्याचं आपल्याला सुरुवात दिसते. ही probably declared himself independent king when the Kadamba dynasty weakened. ने स्वतःला स्वतंत्र घोषित कधी केलं? ज्यावेळेस कदंब घराणं कमजोर झालं त्यावेळेस या बादामीच्या चालुक्याने स्वतःला स्वतंत्र घोषित केलेलं दिसतं. The real architect of the empire was the Pulkesin first. त्याचा खरा जो निर्माता आहे या घराण्याचा, खरा निर्माता कोणाला म्हणलं जातं तर पुलकेशीन पहिला. पुलकेशीन फर्स्ट. पुलकेशीन सेकंड is important for the defeat of Harshvardhan at the bank of the river named as the Reva, or is called as also Narmada. Badami, he built a fort of Badami and ruled for there. His son Kirtivarman ascended the, त्यानंतर काय म्हणता येईल की त्याच्यानंतर कीर्तिवर्मन आलेला ascended the throne and further expanded the kingdom. He defeated the Maurya king of Konkan, Nalas and Kadambas. The rise Badami rapidly rose to prominence during the Pulkesin second. पुलकेशीन दुसऱ्याच्या काळामध्ये ही
खूप भरभराटीनं वेगानं पुढे आलेला दिसतो. पुलकेशिन एक्सपांडेड द अथॉरिटी महाराष्ट्र अँड कन्क्वेर्ड द लार्ज पार्ट ऑफ डेक्कन. म्हणजे पुलकेशिन दुसऱ्यानं खूप वेगाने विस्तार केला दख्खनमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. या पुलकेशिन दुसऱ्यानं पहिल्यानं स्थापना केली, दुसऱ्यानं विस्तार केला. आणि त्यालाच काय म्हणलं जातं, पुलकेशिन दुसरा. याने वेगाने विस्तार केला, वेगाने साम्राज्याचा विस्तार केला. आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की त्याच मध्ये दख्खन मध्ये आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये, दख्खन आणि महाराष्ट्रामध्ये त्याने विस्तार केलेला दिसतो. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं, अक्वायर्ड द टायटल ऑफ दक्षिणपतेश्वर. दक्षिणपतेश्वर त्याला काय दक्षिणपतेश्वर म्हणतात. दक्षिणपथेश्वर हे टायटल आपल्याला पुलकेशिन दुसऱ्याचा घेतलेला दिसतो. दक्षिणपथेश्वर इज द टायटल गिव्हन बाय द लॉर्ड ऑफ द साऊथ. म्हणजे त्यालाच काय लॉर्ड ऑफ द साऊथ. त्याला दुसरं इंग्रजीत काय म्हणणार आपण, लॉर्ड ऑफ द साऊथ. लॉर्ड ऑफ साऊथ इज कॉल्ड ॲज अ दक्षिणपथेश्वर. ऑलरेडी कशावर पुलकेशिन, कारण याला काय यानं हर्षवर्धनलाही पराभूत केले. हर्षवर्धन जो वर्धन घराचे डायनेस्टी आहे बघा. आपण गुप्ता वाकाटाकानंतर शेवटचं जे घराणं बैल होतं सेलनकयास आणि विष्णुकुंतीच्या अगोदरचे बैल होते बघा. गुप्तानंतर, गुप्तोत्तर काळानंतर आणि याच्यानंतर गुप्तोत्तर काळामधल्या घराण्यात आपण बैल होतो. पोस्ट गुप्ता पिरियड मधलं असणारी घराणे त्यातलं आपल्याला हर्षवर्धन 606 ते 647 41 वर्ष राज्य केलेला हर्षवर्धन, त्यालाही आपल्याला या ठिकाणी पराभूत केलेलं दिसतं बघा. चालुक्य that continued with ups and downs for over 100 years. चालुक्य ऑफ बादामी रुलर देर काय म्हणतात कॉन्ट्रीब्युटर. आपल्याला एक एक राजा आणि वातापी आपल्याला त्याची राजधानी दिसते बघा. They set up kingdom in western Deccan with the capital at Vatapi, modern Badami in Karnataka. They are involved in a political struggle with the Pallava that continued with ups and downs for over. पुलकेशिन पोस्ट काय म्हणता येईल बघा, एस्टॅब्लिश्ड सिटी. पुलकेशिन पहिल्यांदा आपल्याला काय म्हणलं जातं की वातापीची स्थापना केली. वातापी या राजधानीची स्थापना केली. वातापी या राजधानीची आपल्याला स्थापना पुलकेशिनला पहिल्यांदा केली. पहिला सार्वभौम असणारा राजा चालुक्याचा हा दिसतो. टायटल काय वल्लभेश्वर, सत्तसरय्या, राणा विक्रमा, राजसिंह ही त्याची टायटल. आता एक एक राजाचं बघूया आपण. आता पुलकेशिनच्या अगोदरचे काही राजे आहेत का बघू. स्वतःला चांद्रवंशी समजत असतात, बादामीचे चालुक्य स्वतःला चांद्रवंशी समजत असतात. काय म्हणलेलं पुलकेशिन सेकंडच्या अगोदर कोण, पुलकेशिन पहिल्याच्या अगोदर जयसिंह हा थोर पुरुष आहे. जयसिंहानंतर त्याचा पुत्र राव राग पदारूढ झाला. पुलकेशिन प्रथम. बघा 540 ते 566 542 566 हा त्याचा असणारा. त्यानं काय केलं, वातापी स्थापना केली. वातापी या राजधानीची स्थापना. राजधानीची स्थापना केली. पहिला सार्वभौम राजा. टायटल्स काय बघा, टायटल त्याची आपण बघितलं. टायटल्स काय आहेत बघा त्याचे. टायटल्स इथे लिहितो बघा. हे टायटल्स तुम्हाला प्रश्न विचारू शकतो त्या टायटल्स वर. तर काय टायटल्स मध्ये बघा, श्री पृथ्वीवल्लभ वगैरे पदव्या घेतल्या. अश्वमेध यज्ञ सुद्धा केला. त्यांना काय श्री पृथ्वीवल्लभ पण म्हणले त्याला. श्री पृथ्वीवल्लभ वेगळ्या सोर्सेस मधून आपल्याला वेगवेगळे टायटल्स आपल्यासाठी. आणि यानं काय केला, अश्वमेध यज्ञ केला.
यज्ञ केला आणि त्याचबरोबर काय त्याला म्हणलेलं आहे वल्लभेश्वर. टायटल काय पहिलं काय वल्लभेश्वर. वल्लभेश्वर. आणखी काय बघा वल्लभेश्वर नंतरचं टायटल काय दिलेलं आहे सत्यश्रेया. श्रेया सत्य श्रेया सत्यश्रेया. सत्यश्रेया नंतर काय बघा राणा विक्रमा राजसिंह. राणा विक्रमा राजसिंह हे आपल्याला याचं टायटल असलं. सत्यश्रेया राणा विक्रमा is the title given taken by the Pulkeshi first ruler. रिलिजन काय बघा अश्वमेध यज्ञ केलेला आहे बघा. वैदिक रिलिजन वैदिक धर्माला फॉलो करणारा म्हणूनच अश्वमेध यज्ञ केला. वैदिक धर्माला फॉलो करणारा म्हणूनच अश्वमेध यज्ञ आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतो. बादामी रॉक इन्स्क्रिप्शन मध्ये नामिरा देवी स्टोन टॅबलेट इन्स्क्रिप्शन मध्ये याच्याबद्दलची माहिती. बादामी इन्स्क्रिप्शन मध्ये बादामी रॉक इन्स्क्रिप्शन बादामीच्या रॉक इन्स्क्रिप्शन मध्ये याच्यामध्ये माहिती याच्याबद्दलची माहिती मिळते. आणि अमीना भावी स्टोन टॅबलेट्स इन्स्क्रिप्शन टॉक अबाउट द पुलकेशिन सेकंड. पुलकेशिन फर्स्ट वॉज फॉलोड बाय हिज सन कीर्तिवर्मन. त्याच्यानंतर असणार राजा कीर्तिवर्मन पहिला. हा त्याच्यानंतर असणारा राजा आहे. त्याला काय म्हणलं जातं कीर्तिवर्मन पहिल्याचा 566 ते 97 566 to 597 AD हा महत्वाचा राजा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पुलकेशिन नंतर प्रथम त्याचा पुत्र कीर्तिसर काय म्हणता येईल की वर्मन पदारूढ झाला. त्याने माळवा विदर्भ कलिंग वगैरे शासकांचा पराभव केला आणि आपलं साम्राज्य विस्तार केला. पुढचे कोकणचे मौर्य चेद्दीचे कलचुरी आणि वैजयंतीचे कदंब यांचा तो कर्दन काळ ठरला. अशा प्रकारे त्याने साम्राज्य विस्तार केला. अनेक इमारती व मंदिरे बांधून राजधानीचे सौंदर्य वाढवले. मंगलेश त्यानंतर शेवटचा राजा मंगलेश. तर ऐहोळे इन्स्क्रिप्शन मध्ये याच्याबद्दलची माहिती मिळते. नाईट ऑफ डूम त्याच्यामध्ये ऐहोळ अभिलेखामध्ये याची माहिती ऐहोळ इन्स्क्रिप्शन मध्ये या कीर्तिवर्मनची माहिती. त्याला काय म्हणलेलं द नाईट ऑफ द डोम. त्याला काय शब्द दिलेला त्यांनी द नाईट ऑफ द डूम फॉर द नलाज मौर्याज ऑफ कोकण अँड द कदंबा. द नाईट ऑफ द डोम यामध्ये म्हणलेलं आहे. नाईट ऑफ द डूम फॉर द मलाया मौर्यन कोकण मौर्य कोकण मधले असणारे मौर्य आहेत त्याबद्दल त्यासाठी त्याला नाईट ऑफ द डूम असा शब्द वापरलेला आहे. अँड द कदंबासाठी द कॉन्क्वेस्ट ऑफ कोकण ब्रॉड द पोर्ट ऑफ गोवा अँड रेवती द्वीप हे आपल्याला त्यानं ताब्यात घेतलं. गोवा ताब्यात घेतलेला कीर्तिवर्मन राजा. गोडाची कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन टॉक अबाउट द कीर्तिवर्मन फर्स्ट. गोदाची कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन यामध्ये याच्याबद्दलची माहिती मिळते. गोदाची कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन गोदाची कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन मध्ये पण आपल्याला याच्याबद्दलची माहिती मिळते. त्याच्यानंतरचा राजा आहे बघा पुलकेशिन सेकंड. पुलकेशिन सेकंड आपल्याला त्याच्या अगोदर एक मांगलेश म्हणून एक छोटासा राजा आहे बघा. मांगलेश नावाचा असणारा एक छोटासा राजा आहे. मांगलेश कीर्तिवर्मन तर त्याचा बंधू मांगलेश पदारूढ झाला. याने साम्राज्याचे रक्षण उत्तम वर्धन केले. पण पुढे मंगलेश आणि त्याच्या पुतण्या पुलकेशिन द्वितीय यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले. म्हणजे घरातल्या घरात लढाई सुरू झाली. त्यात तो पराभव झाला. कुठला मांगलेश नावाचा राजा. याचा भाऊ आणि याच्या मुलाने याच्यावर सरशी केली. कोण पुलकेशिन सेकंड. आता पुलकेशिन सेकंड बद्दल थोडक्यात समजून घेऊ. इथपर्यंत कळालेलं आहे का बघा. समजलं असेल नसेल तर विचारा.
आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा राजा आलेला आहे. पुलकेशीन दुसरा याच्याबद्दलची चर्चा करूया. पुलकेशीन दुसऱ्याबद्दल काय बघा, 609 ते 642 असं कालखंड, 609 ते 642 असा कालखंड. दुसरा 609 त्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा त्यानं, हा चालुक्य वंशातील सर्वश्रेष्ठ पराक्रमी पुरुष. लहानपणीच पुलकेशीनचा पिता कीर्तिवर्मन मरण पावला, त्याच्यामुळे तर मंगलेश नावाचा राजा आला. पुलकेशीन द्वितीय अल्पवयीन असल्यामुळे कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश याच्या हाती राजसूत्रे होती. ही राजसूत्रे पुलकेशीनकडे देण्याचे मंगलेशने नाकारले, त्यामुळे ग्रहकलम म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम आपल्याला झालेला दिसतो. त्यात मंगलेश ठार झाला आणि पुलकेशीन द्वितीय पदारूढ झाला 609. पुलकेशीनच्या पदरोहण प्रसंगी अनेक संकटाने आणि कंटकाने त्याला घेरले. त्या सर्वांवर पुलकेशीने मात केली. त्याने अनेक बलिष्ठ राजांचा पराभव करून साम्राज्य विस्तार केलेला दिसतो. त्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, हर्षवर्धनचा पराभव, काय कदंबाची राजधानी वनवासी काबीज केली, ऐहोळ आलेख, हिवनसंघचे प्रवास वृत्त यावरून पुलकेशीनच्या विजयाची कारकिर्दीची माहिती मिळते. किंगडम याच्या काळात आपल्याला काय म्हणलं जातं, महत्वाचं स्थान होतं. साम्राज्याचा विस्तार हा या काळात वेगळा. साम्राज्याचा विस्तार हा वेगाने या ठिकाणी झालेला दिसतो. टायटल काय बघा, सत्यसरया भट्टारक. टायटल्स आपण याचे लिहून घ्या, टायटल्स इथे लिहून घेतलं. टायटल्स सत्यसरया, सत्यसरया. नंतर काय बघा, भट्टारक, परमेश्वर आणि महाराजाधिराज. भट्टारक, परमेश्वर आणि महाराजाधिराज. महाराजाधिराज ही आपल्याला टायटल्स आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. परम भट्टारक, महाराजाधिराज. पुलकेशीन सबज्युगेशन ऑफ विष्णुकुंदीन. विष्णुकुंदीन जे आपण दुसऱ्या युनिटला शेवटी पाहिलं होतं. चला काय असेल विष्णू, शेवटच लाईन आहे बघा दुसऱ्या युनिटची. बॅटल ऑफ पुल्लालोर, त्यामध्ये आपल्याला काय विष्णुकुंदीनला पहिलं ताब्यात घेतलं. नंतर बॅटल ऑफ पुल्लालोर, ही डिफिटेड अँड किल्ड द पल्लव किंग महेंद्रवर्मन. या लढाईमध्ये, कुठल्या लढाईमध्ये, बॅटल ऑफ पुल्लालोर, महेंद्रवर्मनला त्यांना पराभूत केलं. बॅटल ऑफ काय त्या टायटलचं, बॅटल ऑफ पुल्लालोर. पुल्लालोर मध्ये पल्लवांचा जो राजा होता, पल्लव किंग महेंद्रवर्मन फर्स्टला पराभूत केला. महेंद्रवर्मन फर्स्टला पराभूत, डिफिटेड इन 618 and 618-19 त्याला पराभूत केलेलं. त्याला पराभूत करून पल्लवांचं पण कंट्रोल मध्ये घ्यायला सुरुवात केली.
Pallava king Mahendravarman. Aihole inscription, he defeated the Harshvardhan in 630. Aihole अभिलेखामध्ये आपल्याला Aihole inscription, he defeated Harshvardhan, Vardhan dynasty, Harshvardhan in 630 AD. 630 AD ला हर्षवर्धनला पराभूती केल्याची माहिती ऐहोळच्या शिलालेखामध्ये मिळते आणि त्याचे दक्षिण पतेश्वर नावाचं टायटल त्याच्यानंतर त्याने घेतलं. ह्युएन कॉल पुलकेशिन सेकंड मोहोलाचा प्रोव्हाइडिंग एव्हिडन्स ऑफ पुलकेशिन सक्सेस अगेन्स्ट हर्ष. ह्युएन संघनं पण याच्याबद्दल सांगितलेली माहिती आहे बघा. पल्लवांचा पराभव केला याने कीर्तिवर्मन प्रथम याचा भयंकर पराभव, त्यामुळे त्याला राजधानी कांचीच्या किल्ल्याच्या आश्रयात जावं लागलं. मग पुलकेशिन पल्लवाचा मूड करू शकला. बॅटल ऑफ वाताबी आहे बघा 642. त्याच्यानंतर बॅटल ऑफ उल्लूर पल्लवांचा. बॅटल ऑफ वातापी कशासाठी बघूया बघा. विचारलं बॅटल ऑफ वातापी फॉर कोणाच्या मध्ये झाली असं जर विचारलं, बॅटल ऑफ वातापी इन बिटवीन कधी झालं बघा. बॅटल ऑफ वातापी, बॅटल ऑफ वातापी इज हॅपन इन बिटवीन द 642 642 त्यामध्ये काय केलेलं आहे, he was defeated and killed by the Pallava king Narasimhavarma. त्याला मारलं आणि he was defeated by Narasimhavarman, the Pallava king Narasimhavarman first and killed, पराभूत केलं. नरसिंहवर्मन यानं पराभूत केलं आणि मारलेलं दिसत. पराभूत करून त्याची हत्या केली गेलेली दिसते नरसिंहवर्मन पल्लवाच्या राजानं. तर अजंता केव पहिल्यामध्ये पेंटिंग डिपिक्ट द ससानियन अँबॅसेडर इन हिज कोर्ट. ही मेन्शन द गुड रिलेशन विथ ससानिद एम्पायर. अजंता केव जे पहिले होते त्यामध्येही आपल्याला असं सांगितलेलं आहे की पुलकेशिनचे त्यांच्यासोबतही चांगले ससानिद घराणे त्यांच्यासोबत पण मैत्रीपूर्ण संबंध असलेले दिसतात. which later led to the influx of Zoroastrian during the rise of Islam. रिलिजन कोणता होता बघा, तर लोहनर अँड पिंपलनर कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन. ही वाज अ वैष्णवाईट. कोणता धर्म होता पुलकेशी सेकंडचा? वैष्णव पंथाला मानणारा होता. वैष्णव पंथाला मानणारा होता. ही वाज अ वैष्णवाईट टेंडन्सी और वैष्णव पॉलिसी. धर्म मध्ये वैष्णव मध्ये तो होता. आता ह्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे बघा. याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन ऑफ पुलकेशिन टू आर्ट, आर्किटेक्चर अँड लिटरेचर. आपण पाहिलं जसं कदंबाची वनवासी त्यानं ताब्यात घेतली. राजपुत्रे पुलकेशिन कडे देण्याची मंगलेश नाकारले आपण पाहिलं. ऐहोळ आलेख आणि ह्युएनसंगचे प्रवास वृत्त यावरून पुलकेशिनच्या विजयाची व कारकिर्दीची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे आपल्याला इन्स्क्रिप्शन एव्हिडन्स ऐहोळ आहे बरोबर. परत आणखी काय बघा ऐहोळमध्ये आहे. बॅटल ऑफ वातामध्ये त्याचा मृत्यू आहे बघा. आपल्याला जर विचारलं वाय द वातापी बॅटल ऑफ वातापी वॉज इम्पॉर्टंट इन द ईस्टर्न चालुक्य और बादामी चालुक्य हिस्ट्री, काय महत्वाचं आहे तर त्यामुळे पुलकेशिन सेकंड हा संपलेला राजा दिसतो. त्याच्यामध्ये काही राहिलेलं दिसत नाही बघा. काय म्हणलेलं आहे पुढं, कदंबाची वनवासी काय बेस केले. पुलकेशिन द्वितीयच्या शेजारी कदंबाचे राज्य होते. वनवासी ही त्यांची राजधानी. कदंब आपण काल पाहिलं. कदंब चालुक्यांचे शत्रू होते. त्यांचे दमनार्थ पुलकेशिनने वनवासीवर स्वारी करून ते काबीज केले व कदंबाच्या प्रदेशावर प्रभुत्व प्रस्थापित केले. हर्षाचा पराभव आणि त्यातनं हर्ष झाला. त्यातनं दक्षिण पतेश्वर नावाचं टायटल आपल्याला कोणी पुलकेशिन दुसऱ्याने घेतलेलं दिसतं. हा कन्नौजचा सम्राट असून त्याचे विशाल साम्राज्य उत्तर भारतात पसरले होते. हर्षाने उत्तर भारतातील अनेक राजांचा पराभव करून त्यांचे प्रदेश विलीन केले. नंतर स्वतः हर्ष विशाल सैन्यासह दक्षिण भारताकडे निघाला. त्या पुलकेशिन द्वितीय याने त्याचा गौडचा राजा शशांक वगैरे राजांचा संघ करून नर्मदा नदीवर हर्षाचा भयंकर पराभव केला. हर्षाने माघार घेतल्याने पुलकेशिनला विजयानंद होऊन
त्याने परमेश्वर और दक्षिण पतेश्वर नावाची पदवी घेतली. पल्लवांचा त्यानं पराभव केला, पण पल्लवाच्याच नरसिंहवर्मन त्याला मारलेलं. त्याला वातापीमध्ये मारलेलं आहे बघा. ओके, काय बघा आपल्याला त्याच्यानंतर मग काय शोकमय पल्लवाकडून 642 त्याला मारलं गेलेलं होतं बघा. चिनी प्रवासी हिवनसंग काय सांगतो, चिनी प्रवासी हिवनसंग पुलकेशिन द्वितीयच्या दरबारी आला होता. त्यानं काय सांगितलं, पुलकेशिन विषयी व त्याच्या कारकिर्दीविषयी माहिती आपल्या प्रवास वृत्तात लिहिले आहे की प्रजा पुलकेशिन आज्ञेचे पालन करीत असून तो आपल्या प्रजाहित दक्ष शासक आहे. लोकांच्या हिताचे काम करणारा राजा म्हणून पुलकेशिन. दुसऱ्याकडे आपल्याला हिवनसंगचं पण रायटिंग त्यामध्ये असलेलं दिसतं. त्याचे राज्य विशाल आहे वगैरे माहिती हिवनसंग सांगतो. वैभव पदव्या, त्यानं अनेक पदव्या आपल्याला घेतलेल्या. सत्यसरया, भट्टारक, परमेश्वर, महाराज धीरज आणि दक्षिण पतेश्वर नावाचं पण टायटल त्याने घेतलेलं. दक्षिण पतेश्वर नावाचे टायटल घेतलं होतं. त्याने स्वतःला सत्यश्रेय, परमेश्वर, परम माहेश्वर और पृथ्वीवल्लभ हे पण टायटल आपण सुरुवातीला दिलं. पृथ्वीवल्लभ पण टायटल त्यानं घेतलेलं होतं. पूर्वेकडे साम्राज्याचा कारभार सोबंद विष्णुवर्धनकडे सोपवला. पुलकेशीनचा शोकमय शेवट आहे. त्यामध्ये नरसिंहवर्मन त्याचा पराभव करून मृत्यू. पुलकेशीन शेवटच्या काळात पल्लव नरेशाने त्याचा पराभव केला. पुलकेशीनने पल्लवांची राजधानी उद्ध्वस्त केली. त्याचा सूड पल्लव नरेश नरसिंहवर्मन प्रथम याने पुलकेशीनची राजधानी वाताबी नष्ट करून घेतली. पल्लव आणि ईस्टर्न चालुक्यामध्ये आपल्याला सतत संघर्ष असलेला दिसतो. पल्लवाने अनेकदा पुलकेशीनचा पराभव केला. पुलकेशीनची राजधानी वाताबी काबीज करून भयंकर कत्तल केली. पल्लवांचा प्रतिकार करताना पुलकेशीन ठार झाला. तुझी योग्यता आपल्याला काय, तर राजनीतिज्ञ होता. साम दाम दंडभेद यावर धोरण आपल्याला त्याचं आधारलेलं दिसतं. म्हणजे काही जरी झालं तर सत्ता साम दाम दंडभेद या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. उत्तम सेनापती, उत्तम प्रशासक. त्यानंतर आपल्याला त्याचे काही जे अनुयायी आहेत ते बघूया. पहिल्यांदा काय बघू, कॉन्ट्रीब्युशन ऑफ पुलकेशीन सेकंड टू आर्ट, आर्किटेक्चर अँड लिटरेचर ऑफ द, या काळातलं जे काय बघूया त्याच्याबद्दल काय योगदान दिलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ पुलकेशीन सेकंड. Contribution of Puलकेशीन second to art, architecture and literature. त्यामध्ये काय काय योगदान दिलेलं आहे. पहिला काय, several of his inscription begin with salutation to Vishnu and bear seal and the feature of Varaha as incarnation of Vishnu. वराह विष्णूचा एक अवतार आहे. याचं आपल्याला दिसतं वराह हा विष्णूचा एक अवतार आहे. त्याचं आपल्याला दिसतं याचं अवतार आहे. याची माहिती आपल्याला इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स मध्ये दिसते. द कन्स्ट्रक्शन ऑफ द शैवाइट श्राइन, शैव श्राइन त्यानं बांधलेलं बघा. शैवाइट श्राइन बांधण्यामधलं असणारं कॉन्ट्रीब्युशन, याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे. शैवाइट श्राइन, शैवाइट श्राइन बांधलेलं होतं. त्यामध्ये काय, अप्पर शिवालया, लोअर शिवालय आणि मलेगटी शिवालया, वेगळ्या प्रकारचे शिवालय. मेगुती जैन टेम्पल ॲट आयहोल आल्सो बिल्ड ड्युरिंग हिज रिजन. तिसरं आहे बघा, तिसरं जे काही कॉन्ट्रीब्युशन काय बघा त्याच्यामध्ये, मेगुती जैन टेम्पल, द मेगुती जैन टेम्पल ॲट आयहोळ, यामध्ये असणारं महत्वाचं योगदान आपल्याला त्यामध्ये दिसतं. आयहोळ इन्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती. आयहोळ प्रशस्ती इन्स्क्रिप्शन कंपोज बाय द पुलकेशीन कोर्ट पोएट रवी कवी. आयहोळ प्रशस्ती, ऑफ
पुलकेशिन सेकंड बाय कोर्ट पोएट रवी कीर्ती जो राजदरबारी कवी आहे बघा, यानं ते आपल्याला केलेलं दिसतं. ते पुलकेशिन सेकंडच्या दरबारात असणारा हा कवी आहे बघा, रवी कीर्ती. त्यानं ते आलेले रेकॉर्ड जिनेंद्र टेम्पल बाय द रवी कीर्ती अँड लिस्ट ऑफ पुलकेशिन मिलिटरी अचिव्हमेंट्स, त्याबद्दलची माहिती आपण. ओके, यानुसार आपल्याला ईस्टर्न चालुक्य वेस्टर्न चालुक्य झाले. उद्या आपण त्याच्यामध्ये बघूया बघा बाकीचं काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेऊयात बघा, काय काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, चल या ठिकाणी आज थांबूया बघा आपण. थँक्यू.